स्त्री शिक्षणासाठी झिजले जे होऊन चंदन, अशा महात्मा फुलेंना करतो मी त्रिवार वंदन, करतो मी त्रिवार वंदन। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। मित्रांनो, महात्मा फुले हे एक महान समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि थोर विचारवंत होते। महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला। त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होय। त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते। ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला। 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून विधवा विवाहास प्रोत्साहन दिले। महात्मा फुले यांनी आयुष्यभर मुलींच्या शिक्षणासाठी, महिलांच्या आणि गोरगरिबांच्या उन्नतीसाठी कार्य केले। जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी दिली। अशा या महान समाजसुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे निधन झाले। शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ज्यांच्यामुळे शिकली दीनदुबळ्यांची मुले, ते ज्ञानदाते विद्यादाते, क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत।